धीरूभाई रेडी आहे. गुड मॉर्निंग धीरज. मॉर्निंग. आज नवमी आहे ना. आज नवमी. आज घट उठवायचे. आज उपवास सुटणार धीरजचा फायनली. गुड मॉर्निंग करा सगळ्यांना. वेलकम करा. मम्मी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्वांना. हॅपी नवरात्री. वेलकम बॅक टू. हां हॅपी दसरा सर्वांना. हां चलो. तर आज आमच्याकडे पुरणपोळ्या आहेत. इथे आमचा सगळा स्वयंपाक चाललाय. इथे पुरण टाकलं, इथे गुळवणी, इथे सगळ्यांचा चहा, इथे पीठ मळून ठेवलेलं आहे आणि इथे भज्याचं. ती मोठी ह्यावेळेस पप्पा खूप मोठी झाली ना ही झाडं. दरवेळेस नाही म्हणजे एवढी असतात पण ही खूपच मोठी आणि फ्रेश वाटतात. घट उठवायचा प्रोग्राम चाललाय. तुळशीला आपण हे करतोय. तुळशीला पाहतोय. असं करायचं. डाळ भात पण उपवास सोडायला रेडी होतो. हा डाळ भातावर पण आज बनवतात आमच्याकडे. घट उठले ना आपले म्हणून आज पुरणपोळ्या बनवायच्याच असतात. म्हणून आम्ही पुरणपोळ्या बनवलेल्या. नाहीतर हा तो डाळ भातावर सोडणार होता कारण एकदम लगेच हेवी एवढं नव्हतं खायचं. आणि मी गुळवणी खात नाही. माझ्यासारखं कोणी असेल की जे पोळी एक तर कोरडी नाही तर आमटीमध्ये खातं. मी आणि दीदी पण आहे. येस मम्मी पण. मी पण आणि दीदी पण आहे. हा दीदी पण आहे. हा आणि पप्पा गुळवणीमध्ये खातात. हे बघा मस्त पैकी पुरणपोळी आहे, भजी आहे, कुरवड्या आहेत, लिंबू, कटाची आमटी आणि याच्यात दूध टाकायचं राहिलंय. थांब. हो दूध टाकायचं. एक मिनिट. थोडस दूध टाकायचं. झालं बस. जास्त बस टेस्ट नाही जास्त. गरम गरम पोळी आली आहे. बाबा लेकाचा उपवास सुटणार. कसं वाटते 9 दिवस लेकाने उपवास केलाय. लेकाने उपवास केला. चांगले झालं. वजन कमी झालं. पॅन्टी काढायला लागल्या धीरजच्या. धीरज आता तुला पॅन्ट्स. अरे ठीक आहे रे समजून घे रे. पॅन्ट्स आणि त्याच्यामध्ये 4 किलो वजन मी कमी केलेलं. 81 वरून मी 77 किलो आलेले. व्हेरी गुड. तू पुन्हा वजन वाढवतो. हा एका दिवसात वाढायचं. 4 किलो 10 दिवसात नाही वाढणार. ए कट 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 कॅन्सल. मम्मीचं उलटणं राहिलं इथे. हे माझं ताट. मी फक्त आमटी. मम्मीने काय केलंय. कणिक इथंच ठेव. मी दुसरी घेतली तिकडे जाऊन. अजून 2 होते. एक कुठे गेलं. आता पप्पांनी हार बनवले. हे कसले हे उद्या क्लिनिकचे हार. पप्पा तुम्ही बनवले हार सगळे ना. हे ही कुठून आणली फुलं एवढी. पप्पा दादर पहाटे जाऊ. दादरला कुठे परेल. किती वाजता गेला पहाटे. आणि हा कशाचा बघ हार बघ ना किती सुंदर. एक गाडी 2 गाड्या येतात. 200-250 कार साठी एक बाईक साठी. हा बाईक साठी आणि क्लिनिक साठी एक त्यामध्ये हार आहे ना. त्यात गुंडाळून ठेवलाय. बाईक साठी आणि अजून 2 हार राहिले बायकोसाठी. बायकोसाठी गजरा असतो हार नसतो. आंब्याची पाने. हा असू दे. 5 किलो. कुठे किडा आहे. कुठे किडा. हा किडा ना. टाकता येईल. टाकू आपण किडा. किती जोरदार काम चालू आहे. मेहंदी काढायचं आहे की नाही. जबरदस्त आयडिया. आणि पेशंट कोण बघणार. नवरा. तुला कशाला ठेवलंय. मला त्याच काम करायचंय. मला दुसरं काम नाहीच आहे. तुला कामाला ठेवलंय. घरी पण मीच कामाला ठेवलं. धीरज घरी तू मला कामाला ठेवलंय. असं नाही. ते असं बाप करत नाही मी. अरे मी कामात मदत नाही करत तुला. बरं ठीक आहे आता मेहंदीत काय मदत करू सांग. हे बघा दिसतंय तुम्हाला. केसावर मेहंदी. जर तू लोक हातावर मेहंदी काढतात का केसावर काढतात. अर्धी हातावर अर्धी केसावर. कसं व्हायचं. मेहंदी वाया गेली. वाया नाही गेली ती. वाह काय सुरेख मेहंदी काढलेली. व्हेरी गुड. मस्त. किती नशीबवान आहे ना अशी सुंदर बायको, अशी सुंदर मेहंदी काढणारी. हां नाही खरंच सुंदर काढली.
कोण नशिबाने? मी ना? हो हो, मी म्हणजे आहे काय? नशिबानेच आहे मी. तूच आहेस नशीबवान. हो हो हो. तू छान मेहंदी काढते म्हणून मी नशिबाने. अरे तुझी बायको छान आहे ना, बाकी हो, काय हो, हो. घेण्या देण्या तुला. अरे हे तर मैंने सोचा नाही रे कभी. म्हणजे आपल्या चाहनेवाल्यांचं प्रेम असू शकतं ना हे, त्याच्यामुळे मेहंदी रंगते. हा, तुमच्या मुलींचं काय सांगू शकत नाही. आम्हाला एकुलते एक बायको, एकुलते एक प्रेम आहे आणि एकुलते एक चाहनेवाली बस. हेअरकट झालं याचं आता, आणि मी बसले असले माझी मेहंदी कंप्लीट केली इथे बसून. आता धीरजचं हेड मसाज करायचं ना. हो. ए चला पटापटा, टाइमपास करतो सगळे. आमचे देव, माझं आउटफिट, माझं पण आउटफिट. दिस इज माय आउटफिट. लांबून दाखव ना. चल तर आता आम्ही जाणार खाली, गाडीची पूजा करणार, गाड्यांची पूजा करणार, आणि मग जाणार क्लिनिकला. क्लिनिकची पूजा. मग क्लिनिकची पूजा करणार, मग जाणार मायडीकडे. तर आम्ही सगळे जाणार. चांगले दिसते धीरज. हो छान दिसते. छान दिसते. पूजा चालली आहे आणि दोघी फक्त उभं राहून फॉलो करायचं. काय बोलतील ते फक्त ऐकून घ्यायचं आणि गपचूप करायचं. पुजारी आहेत आमच्याकडे ना, पुजारी आहेत पप्पा, त्याच्यामुळे ना आम्ही जास्त टेन्शन घेत नाही. आपण फक्त ते करायचं, ते सांगतील ते. हां ओके. आमच्या दोन्ही गाड्या मस्तपैकी सजल्यात आता, मस्त दिसतात ना. हो ना. हा हा गणपती बाप्पा मोरया. वा 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 वा. मस्त छान. त्याच्यामुळे आपल्याला एन्जॉय मिळतो. इकडे तिकडे प्रवासाची सोय होते आपली. हो छान वाटतं. म्हणून ह्या दोन्ही महालक्ष्मींना खूप खूप नमस्कार. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. आता गाड्यांची पूजा झाली. आता आम्ही चाललो क्लिनिकला, क्लिनिकची पूजा करायला. वी आर गोइंग टू क्लिनिक. मग मॅडम चेक करा आम्हाला, डोळे दुखतात आमचे. बसा ना मशीनवर. मशीनची पूजा चालली आहे. धीरज बांधू नको, उद्या काढता नाही येणार. पप्पांनी त्या चेअरवरती बसून खूप मोठ्या मोठ्या लोकांना कामाला लावलंय. हो ना. आपण लावलंय, मी कोट्याधी रुपये दिलेत लोकांना. हा बघा, कोट्याधी रुपये मिळवून दिलेत पप्पांनी. मंत्रालयात क्लास 1 ऑफिसर होते पप्पा आमचे. त्याच्यामुळे काय बाबा, ही बघितलं ती हा मम्मी, ती मंत्रालयातली खुर्ची पप्पांची, हो ही खुर्ची धीरजची. आपल्या दोघींना खुर्च्याच नाही. त्यांच्या मागे जाऊन उभं राहायचं. तुम्ही आम्ही बळीराजासारखं ते डोकं राहू दे, तू डोकं खाणार आहे, खाणार. त्याच्यावर पाय ठेवा, तुमचं सगळं आहे. तोपर्यंत स्वतः आधी कुंकू भरभरून वाहत नाही. व्हेरी गुड. आता आधी नारळाला हळदी कुंकू लावायचे. गणपती बाप्पा मोरया मोरया. क्लिनिकची पूजा झाली. क्लिनिकची पूजा, आता आमची क्लिनिकची पूजा झाली, गाड्यांची पूजा झाली. आता काय प्रोग्राम मम्मी? आता आपण घरी जाऊया, खाली बाडीकडे जाऊया चौकाकडे, आणि फोटो वगैरे काढूया आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊया दसऱ्याच्या, आणि घरी जाऊया. मग आज परत आम्हाला फराळ करा. धीरजच्या मैत्रिणीच्या क्लिनिकचं इनॉग्रेशन आहे, त्याला जायचं. आम्ही तिकडे जाणार. ओके चल बाय बाय. हे माझी मेहंदी रंगच चालली बघ. धीरज नाही रंगली, काळी रंगायला पाहिजे. काळी नाही, इट्स ऑरेंज. तू प्रेम रिसीव नाही केलं, खूप दिलंय. छान दिसते मी असं, म्हणजे असं मला छान वाटते. मी रोज नाही असं नाही बोलायचं स्वतःबद्दल, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. पण आज मला छान वाटतंय, छान दिसते. आणि एवढी छान बायको तुला मिळाली, तुला कसं वाटतंय? मला छान छान वाटते, छान छान बायको भेटल्या. माझी साडी ना ॲक्च्युली छान आहे, कॉटनची मस्त पैकी. 1800 रुपयाची, 1700 रुपयाची साडी आहे फक्त. नाही 4000ची साडी आहे असं वाटतं. नाही 1700 आहे, 1700 रुपयाची. 1700 का 1750 रुपयाचीच आहे, पण खूप छान साडी आहे. एकदम चापून चपून बसते, कलर सुंदर आहे. आणि हा ब्लाऊज मी कुठून घेतला तो? वेस्ट साईड नाही, वेस्ट साईड मधून
रेडीमेड घेतलेलं. ओके, तो आता आम्ही चाललोय कुठे चाललोय? कोपरखैरणे एरियामध्ये. हा, याच्या मैत्रिणीचा क्लिनिकचं इनॉग्रेशन नवीन ENT आणि आय क्लिनिक ओपन होत आहे. माझ्या मैत्रिणीचं, तिचा हसबंड ENT आहे आणि माझी मैत्रीण आय स्पेशलिस्ट आहे. मैत्रिणीच्या इनॉग्रेशनला घेऊन चाललाय मला क्लिनिकच्या. मैत्रीण, हा तेच ते. काय माहिती हवं आता, मैत्रीण बोलतोय, नक्की कोण? आता वाजले तर 1:45 आणि 2 पर्यंतच टाइम होतो. आम्हाला लेट झालं इथे. हा, 2 पर्यंतच टायमिंग आहे. पण आता आम्ही तिला फोन कर ना, 1 मिनिट केला. ओके, आता आम्ही जाणार तिकडे. बघू तिथे कदाचित तुम्हाला काय दाखवू शकू नाही शकू माहिती नाही. पण स्टिल यार मी छानच दिसते रे आज. सेल्फ ऑब्सेस्ड झाले मी आज. छान दिसतेस ना तू आज एकदम. पण कोणी कमेंटच नाही दिली मला कोणी कमेंटच दिलेली नाहीये. जर मी छान दिसते तर मला कमेंट दिली पाहिजे लोकांनी. कॉम्प्लिमेंट देतो. व्हॉट एव्हर इट. तुला लागली कमेंटची सवय, आम्हाला सवय आहे कॉम्प्लिमेंट द्यायची. ती तरी दिलीस काय? दिली सगळ्यापासून देखील कॉम्प्लिमेंट नाही दिलीस तू. धीरज नाही दिलीस. कोणतीच बाईला आनंदी होतच नाही जोपर्यंत कोणत्या बाईला वाटतं. कोणत्या बाईला म्हणजे अशा किती बायका स्पेशल म्हणजे लेडीजला असंच वाटतं. किती कॉम्प्लिमेंट नाही दिली, कॉम्प्लिमेंट. अरे दिली कॉम्प्लिमेंट, अजून किती द्यायच्या? पण मी तुला बोलली धीरज की माझे फोटो ठीक आहे, चांगले. तू थोडेसा 1-2 फोटो आले असतील विचित्र. ते चालताना तू बोलते करते ना, ते नाही जमत मला कधीच. तू पोस्ट देते ना तेव्हा तुम्ही चांगला काढतो फोटो. असं एक पण फोटो खराब नाही आला तुझा पोस्ट दिलेला आतापर्यंत. आमचं सगळं फंक्शन वगैरे झालं इनॉग्रेशनचं. आणि या माणसाला चूल आली. कुठे गेला हा? मला चूल आली तर हा घेऊन आलाय मला आयकी आला. अरे बघायला रे, विंडो शॉपिंग करायला. ह्याच्यामध्ये धीरज साडी. सगळेजण मस्तपैकी ड्रेसअप होऊन आलेत आणि मी साडीमध्ये फिरते. धीरज सिरियसली साडीमध्ये? अरे मी साडीमध्ये कोण फिरतो? सगळ्यांनी साड्या घातल्या पाहिजे ऍक्च्युली. सगळ्यांनी का साड्या घातल्या पाहिजे? इकडचे एस्केलेटर बंद आहेत वाटतं. आता साडी घातली आणि एस्केलेटर बंद ठेवले. तसंच आहे. मशीन पूजा आहे. मशीन पूजा आहे. एस्केलेटरची पूजा आहे. एस्केलेटरची पूजा आहे. तर आई केला तसं आलोच तर आम्हाला थोडंसं काहीतरी सामान घ्यायचं होतं क्लिनिकचं. ते फ्लॉवर पॉट वगैरे ते बघूयात. हे बघ ना, आपल्या क्लिनिकला घेऊया ना. बघा इकडे बघ. मी इथे फिरते आणि हा माणूस बघा. कुशल, तुला काय वाटतंय? बायको तिकडे फिरते आणि तू बघतोय का? झोपलायस धीरज तू? झोपून बघतोयस? चांगली झोप लागली तर बघा, लक्षात ठेव. त्याने पूर्ण सोफा उघडून त्याच्यावरती झोपलेला बघा. आणि आता लावतोय शाणा. खुशाल धीरज झोप. सोफा उघडून तू झोपला होतास त्याच्यावरती. काय वाटतं तुला? अरे मग इथे किती सोफे जे ओपन आहेत त्याच्यावरती झोपायचं नाही. ह्याच्यावरती काय झोपला उघडून? मी इथे बसली आहे एकटी आणि हा माणूस मला एकटीला सोडून फिरतोय. कुठे गेलाय माहिती नाही. माझ्याकडे फोन नाही, म्हणजे माझा फोन. हा तिकडे फिरतोय. कुठे गेला रे? हे बघा, हा इकडे फिरतोय. काय बघतोय काय माहिती, याचं यालाच माहिती काय बघतोय हा. हे बघा, आम्ही इतकं फिरतोय पण अजून एका फ्लोअरवरचा अर्धा ऐकी आपण कव्हर नाही झालं. अजून आम्ही चेअर सेक्शनमध्येच आहे आणि चालून चालून तर पाय तुटले. आता भूक लागायला लागली आणि हा पोरगा फिरतोय. हे बघा, हा आपल्या त्याच्या दुनियात चाललाय. चल ना जे खायला जाऊया. कधीपासून फूड कोर्ट शोधतोय आम्ही आणि ह्याच फ्लोअरवरती फूड कोर्ट असून सुद्धा आम्हाला फूड कोर्ट सापडत नाही. भूलभुलैया. आता इथून कुठे जायचं? कसं करणार धीरज? ते पुन्हा आम्हाला खायला मिळेपर्यंत भूक जाणार आमची.
धीरजला भयानक भूक लागली. आम्हाला खूप भूक लागली. आम्ही इतकं फिरलो नाही ऐकलं पाय तुटले. फिरलोय तरी सुद्धा अर्ध नाही, फक्त 10% फिरलोय. हे घेतलंय आम्ही बटर घेतली. चिकन कढई, पोटॅटो वेजेस, हर्ब राईस आणि पराठे. हे पीठ पराठे आहेत. भयानक भूक लागली, आता आम्ही खातो. चला, इथे आम्ही मोस्टली येतो ना, बऱ्याच वेळेस आम्ही इथे ना खाण्यासाठी पण येतो, कारण इथे ना थोडं हेल्दी वेमध्ये बनवतात किंवा हेल्दी राईस किंवा हेल्दी जेवण मिळतो. नॉर्मल स्वीडिश कंपनी त्यांचे स्टँडर्ड्स नॉर्म्स खूप वेगळे आहेत. हां, त्याच्यामुळे त्यांचं जे काही जेवण असतं ना ते हेल्दी असतं. त्याच्यामुळे मग आम्ही बऱ्याच वेळा येतो. एवढं टेस्टी असं जेवढं मसालेदार असतं असं नसतं. चिकन कढी टेस्टी. पण बाकीचे जे आहे ना, असा हा राईस आहे, हर्ब राईस म्हणजे परत सँडविचेस आहे किंवा काय, ते हेल्दी असतं. म्हणून आम्ही मोस्टली इथे फक्त खाण्यासाठी पण येतो बऱ्याच वेळा. बाय बाय, टाटा बाय. आतमध्ये जातो. मस्त मस्त आहे रे, मला छान वाटतं. स्कॅन होती. फक्त एवढंच घेतलं, 3 आयटम 1308 रुपये बिल आम्ही पे करतोय. आता या सेक्शन चेकआउट बिल आलेलं आहे. आमचं बिल. दळण्याचा वेळ डब्बा आहे का हा? कचऱ्याचा डब्बा आहे. हालत झाली आहे चालून आणि आय थिंक 2च मजले. एवढी मोठी लिफ्ट आहे ना, बेडरूम एवढी लिफ्ट आहे. तर आम्ही उभं होतो, लिफ्ट बंद झाली. नॉर्मली लिफ्ट जागेवर आलं की ओपन होईल, ती लिफ्ट मागे ओपन झाली ना, आम्ही असंच उभं कधी येतंय आणि नंतर बघतो तरी मागे उघडलेली. आपल्याला असं जायचं. ऍक्च्युली याच्या आधी पण ऐकायला आलेलं, पण तेव्हा लिफ्टने नाही कधी. आपण लिफ्टने आलेलो, मोठी लिफ्ट. ते बोलते किती आहे, ते मागे खुललेलं नाही, बॅक साईडने पण ओपन होतं ना, त्या लिफ्टने नाही आलो. हालत झाली आज चालून. भरपूर चाललो आज, कारण का खालचा फ्लोअर आणि एक वरचा फ्लोअर, 2च फ्लोअर आहेत. पण इतकं मोठं पसरलेलं आहे ना ऐकल्या आपलं जी मध्ये. हो, जी कुठे आलं ह्या सेक्शन इकडे आलं. तर आता आम्ही घरी चाललोय. जेवण पण इथेच केलं. शॉपिंग 2-3 आयटम घेतले. सेल्फ बिलिंग आणि ऑर्डरचा फर्स्ट टाइम माझा तर एक्सपिरियन्स होता. देवी निघाली आज दसऱ्याच्या दिवशी, विसर्जन मस्तपैकी. इथे डीजे वगैरे. हाय राम, किती सुंदर आहे देवी. देवी आणि गणपती ज्यावेळेस येतात त्यावेळेस इतकं छान वाटतं, आणि ज्यावेळेस जातात त्यावेळेस खूप छान नाही वाटत. मला कसं तरी वाटतं. उदास कसं होतं कसं होतं कसं होतं असं कसं होतं. तर कदाचित हा या ब्लॉगचा एंड